चला आज बनवूया मटण पाया। एकदम झटपट आणि टेस्टी असं मटण पाया। तर हे खूप ना आयुर्वेदिक कंबर दुखीवर त्याच्यावर एकदम रामबाण असे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण पहिल्यांदा पाय शिजून घ्यायचे बघा। ते इकडे आपण कुकर मांडले, कुकरमध्ये टाकले आपण 2 चम्मच तेल। त्यानंतर मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय, तो टाकायचा आपल्याला। कांदा थोडासा मोठाच घेतलाय। त्यानंतर आपण तेजपत्ता टाकू, कढीपत्ता। पायाचा थोडासा ना स्मेल येतो, त्यामुळे तेजपत्ता कढीपत्ता जरूर टाकायचा। तसं आपण व्यवस्थित क्लीन करून घेतले पाय, दुकानामधूनच व्यवस्थित साफ करून आणायचे, छानपैकी असे साफ करून देतात। तर कांदा थोडासा गुलाबी रंगावर आपण भाजून घेऊया। तर कांदा आपला बघा थोडासा गुलाबी रंगावर असा भाजता गेलाय। तर 1 चम्मच आपण हळद टाकू। त्यानंतर इथे पाय मी दुकानामध्ये थोडे जास्त पैसे घेतात ते लोक, पण व्यवस्थित असे साफ करून देतात बघा। 4 पाय घेतलेलेत आपण आणि छानपैकी असे त्यांनी तुकडे पण करून दिले। तर पूर्ण केस ते साफ करून त्यानंतर घरी आणल्यानंतर मी 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतले बघा। तर आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। एक आपल्याला टमाटे टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यात आपल्याला डायरेक्ट पाणी नाही टाकायचं बघा। व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा आपण। याच्यावर एक आपण झाकण मांडूया। या झाकणामध्ये आपण पाणी टाकूया। हे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकू। डायरेक्ट पाणी टाकलं तर त्याला अशी चव नाही येत, पण पहिली वेळेस तर मी फर्स्ट टाइम बनवलेत बघा पायाची रेसिपी। तर तुम्हाला ना कमेंटमध्ये मला सांगू शकता काही कमी जास्त असेल तर। तर मसाला बनवून घेऊया। तर मसाल्यामध्ये आपण भरपूर असं लसूण घेतलाय, अद्रक, 3-4 हिरव्या मिरच्या आणि अशा कवळ्या कोथिंबीरीच्या काड्या पण घेतल्यात। इकडे खडा मसाला, कांदा, धने, खसखस सगळं भाजून घेतले, खोबरं, पुदिना आणि कोथिंबीर हे मसाला बारीक मिक्सरला वाटून घेऊया। आता इकडे 4-5 मिनिटं झाले, पाणी हे वरचं गरम झाले बघा। आता आपण हे पूर्ण पाणी याच्यात टाकूया। एकदम जास्त पण पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग शिटी वगैरे ना सगळं बाहेर निघेल, मग त्याची पूर्ण चव बिघडते आणि ते पूर्ण आरक त्याचा बाहेर जातो। त्यामुळे पाणी पण थोडं जपूनच टाकायचं आपल्याला। आता याला आपण झाकण लावूया आणि याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा। फास्टच गॅस ठेवणार आहे मी, फास्ट गॅसवर आपण याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। हे बघा 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे, त्यानंतरच खोलायचा कधी पण। तो व्यवस्थित असं आपले पाय शिजले गेलेत बघा, अजिबात हे नाही। तुम्ही हवं तर असं नाही, हे मुलांना सूप म्हणून प्यायला देऊ शकता। एकदम पौष्टिक आणि हेल्दी असं सूप आपलं तयार झाले। तर बघा याला तेल पण भरपूर असं उतरले असं, हे पहा एकदम गाळ झाले ते पाय आपले, हे बघा। आता साईडला ठेवूया आपण। आता मसाला आपण बारीक करून घेतलाय, चला आपण कालवण्याची तयारी करू। तिकडे कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकले, त्यानंतर याच्यात आपलं घरगुती तिखट टाकू। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतले ना ते टाकायचे। तर वाटणात थोडं पाणी जास्त झालं तर अंगावर उडतं बघा शिटे असे, तर थोडंसं पाणी वाटताना कमी टाकायचे। तर मसाला सगळा आपण भाजून घेतलेला आहे, तरी पण आपल्याला ना 3-4 मिनिटं मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे कालवणाला अजून छान चव येते। हे बघा 2-3 मिनिटं ना मसाला असा परतला गेला, मस्त तेल सुटायला लागले।
त्याच्यात 1 चम्मच आपण टाकूया मटण मसाला. मटण मसाला लास्टलाच टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर ना तसंच राहतो, आधी नाही टाकायचा लगेच मसाल्यामध्ये. तसं आपण खडे मसाले पण घेतलेले, तर म्हणून मी जास्त नाही टाकलाय मसाला. मसाला आपला व्यवस्थित सगळं परतले गेलं बघा छानपैकी. त्यानंतर आता आपण शिजून घेतलेले पाया टाकू याच्यामध्ये. आता तुम्हाला याच्यात नंतर याच्यात जर पाणी टाकायचं असेल तर गरम करून टाका, नाहीतर ना याची चव बिघडते मग. तर आपल्याला तुम्हाला किती घट्ट पातळ हवंय त्या हिशोबाने याच्यात गरम पाणी ॲड करा. तर आपल्याला हवंय तेवढं पाणी आपण टाकलं याच्यामध्ये. आणि याच्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि याला फास्ट गॅसवर 2-3 मिनटं उकळी येऊन द्यायची बघा. ते बघा उकळी आली. आता याचा गॅस स्लो करून 4-5 मिनटं छान शिजून देऊया. तर बघा 4-5 मिनटं झाले बघा, मस्तच आपलं कालवण तयार झाले. दाखवते तुम्हाला, हे बघा एकदम झणझणीत असं आपलं पायाचं कालवण तयार झाले. तर तयार आहे आपला झटपट असा मटण पाया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काय जर विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मी हे फर्स्ट टाईम बनवलं आहे, तर तुम्हाला कसं वाटलं आहे ते पण सांगा मला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.